चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मी अशी मागणी करत आहे राज्य सरकारकडे आणि तशा पद्धतीची लक्षवेधी मांडलेली आहे की जतला नेहमी दुष्काळी भूमी म्हणून बघितलं जातं। तील लाखो भक्त दर्शनासाठी येतात, त्यांचे कुलदैवत आहेत, कुलदेवी आहे। तर ही भूमी राज्य सरकारनं देवभूमी म्हणून घोषित करावी। जतच्या आमदारांनी जतचे नाव बदलून देवभूमी करायची असं काहीतरी त्यांची संकल्पना सुरू आहे। माझ्या आमदारांना आणि ज्यांनी जतचं नाव बदलणार आहे त्यांना एक विनंती आहे। जतमध्ये इथं गावचे सरपंच ऊस तोडीला चाललेले आहेत, वीटभट्टीवर कामाला आहेत। इथं 65 गावाला अजून विस्तारित मैसोळ योजनेमार्फत पाणी पोचलेलं नाही। जतमधले युवा आज इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएट होऊन 10,000 5,000 नोकरीसाठी बेंगळूर, मुंबई, पुणे येथे काम करायला घरदार सोडून, आईबाबांना सोडून, कुटुंब सोडून तिकडे चाललेले आहेत। आणि ऊस तोडीला जत तालुक्यातील 30 ते 35 हजार लोक कुटुंब घेऊन, मुलाबाळांचं शैक्षणिक नुकसान करून घेऊन एवढं सगळे लोक ऊस तोडीला चाललेले आहेत। आधी त्याचं काहीतरी बघा, नंतर कुठलं भूमी काय, देवभूमी काय करायचं ते बदलायचं वगैरे कुणाला तरी खुश करण्यासाठी आणि लोकांना लक्ष विचलित करण्यासाठी तुम्हाला कुठलं काही दिलेलं आश्वासन पूर्ण करता नाही आल्यामुळे असलं काहीतरी उद्योग करायचे बंद करा।